बाहेरून क्रिस्पी आणि आतून ताज्या मटारचं मसालेदार मिश्रण. हे आहेत क्रिस्पी मटार ब्रेड रोल्स. हे ब्रेड रोल छान कुरकुरीत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेतलेले आहेत. सकाळी नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. छोटीशी पार्टी असेल तेव्हा आपण स्नॅक्स म्हणून सुद्धा ठेवू शकतो. तर हे क्रिस्पी ब्रेड रोल कसे बनवले ते बघणार आहोत. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इथे आज आपण क्रिस्पी मटार ब्रेड रोल बनवतोय. तर त्यासाठी मी 8 ते 10 ताजे ब्रेड घेतलेत. ब्रेड हे शक्यतो ताजे घ्यायचे आहेत, फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर एक बाउल भरून छोटे ताजे मटार घेतलेत आणि 2 उकडलेले बटाटे. त्याचबरोबर 5-6 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मटारदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. मटार वाफवून घेतले तरीही चालतील, आपण डीप फ्राय करणार आहोत म्हणून मग असे कच्चेच बारीक करून घेते. तर हे आता एका बाउलमध्ये काढून घेते. आता त्याच्यातच हे मॅश केलेले बटाटे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर बाइंडिंगसाठी लागेल, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर घालते. आमचूर पावडर नसेल अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर घातल्यामुळे छान टेस्ट येते. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं हे एकजीव करून घेते. तर हे मिक्स करून झालं आहे. थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला हे लहान लहान असे रोल करून घ्यायचे आहेत. तर खूप जास्त काही तेल लावून घ्यायचं नाही, थोडंसंच तेल लावून आपल्याला हाताला चिकटू नये म्हणून लांबट आकाराचे रोल करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा मिश्रणाचे थोडेसे रोल करून घेतलेत मी आणि थोडंसं मिश्रण साईडला देखील ठेवले. आता एका छोट्या बाउलमध्ये 1.5 चमचा मैदा, 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल. थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला पातळ अशी स्लरी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये गुठळ्या गाठी काही ठेवायचं नाही, अगदी पातळ मिश्रण करून घेतले. तर हे साईडला ठेवते. आता हे ब्रेड, तर ब्रेडच्या साईडच्या ब्राऊन कडा आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. तर या कडा काय आपण वाया नाही घालवणार आहोत, त्यासुद्धा मिक्सरला फिरवून ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे. तर आता हा ब्रेड त्याला मी लाटण्याने लाटून घेते. तर अगदी पातळ न लाटता आणि जास्त स्क्वेअरही न लाटता थोडंसं रेक्टँगल लाटून घेतले. आता त्याच्यामध्ये हे मटारचं मिश्रण आपण असं रोल करून घेऊयात आणि ब्रेडच्या बाहेर नाही येऊ द्यायचं आहे आपल्याला अजिबात. तर व्यवस्थित असं तर रोल करून आपण ह्याला बंद करून घेऊयात. ह्या साईडच्या कडा आहे त्याला थोडीशी मगाशी आपण स्लरी केली ती कडेकडेने व्यवस्थित लावून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित ते बसलं जाईल, चिकटलं जाईल आणि तेलामध्ये तळताना आतलं जे मिश्रण आहे ते अजिबात बाहेर येणार नाही. तर इथे थोडेसे रोल करून घेतलेत मी आणि आपण ज्या कडा काढल्या होत्या ब्रेडच्या त्याचे हे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत. आता हा रोल बघा, ह्या स्लरीमध्ये फक्त एकदाच वर खाली डीप करून घ्यायचं आहे. खूप सारं असं काही भिजवून त्याला मऊ करून घ्यायचं नाही. एकदा वर खाली डीप करून घेतलं की लगेचच या ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने घोळवून घ्यायचे. बरं, तुम्हाला सकाळी टिफिनसाठी द्यायचे असतील हे रोल तर मग आदल्या रात्री व्यवस्थित घोळवून फ्रीजमध्ये स्टोअर करता येतं आणि घाईच्या वेळेत करायचं असेल तर तसंही करता येतं. तर इथे बघा सगळे हे रोल तयार करून घोळवून घेतले आणि आता तेलही तापत ठेवलेलं आहे. तर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे रोल तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेमवर तळून घेतलेत ना तर मग काय होईल, ते क्रिस्पी न राहता खूप सारं तेल शोषून मऊ होतील. आपल्याला हे 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत. तर कढईमध्ये सुद्धा बघा खूप सारे न घालून घेता एक 4 ते 5 जेवढे बसतील तेवढेच घातलेत आणि हलक्या हाताने ह्याला आता आपण उलटपालट करून फ्राय करून घेणार आहोत. मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर हे छान तळून घेतलेले आहेत आणि 3 ते 4 मिनिटापर्यंत तळून घेतले की आतलं मिश्रण आहे ते कच्चं राहत नाही. आता हे मी काढून घेते. तर बाकीचे सुद्धा असेच तळून घेतलेले आहेत. तर छान असे क्रिस्पी मटार ब्रेड रोल तयार करून झाले. तर एक रोल तुम्हाला कट करून दाखवते. मस्त वरून क्रिस्पी आहे आणि आतून हे मिश्रण मस्त शिजलं गेले, आतून जाई सुद्धा धरले गेले, अजिबात कच्चं राहत नाही. तर हे ब्रेड रोल सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर छान लागतात. तर अगदी कमी वेळामध्ये हे ब्रेड रोल तयार करून झालेले आहेत आणि मुलांनाच काय आपल्या मोठ्या माणसांना देखील आवडण्यासारखे आहेत. तर मग ही क्रिस्पी मटार ब्रेड रोलची रेसिपी आवडली तर घरी नक्की करून बघत चला, लाईकसुद्धा करा. थँक्यू.